वेलकम अगेन इन डिपार्टमेंट ऑफ झुलॉजी गोपाळकृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर. तर पहा की आपण याच्या अगोदर मायक्रोबायोलॉजीचा पेपर पाहत होतो. त्यामध्ये पहिले जे 2 युनिट आहेत ते बघितलेले आहेत. त्यानंतर थर्ड युनिट जे आहे मॉर्फॉलॉजी अँड पॅथॉलॉजी ऑफ बॅक्टेरिया, त्याच्यामधला जो पहिला पॉईंट आहे तो म्हणजे ग्राम पॉझिटिव्ह कोकाय. ओके, ग्राम पॉझिटिव्ह कोकाय स्टेफिलोकोकाय. ओके, आता स्टेफिलोकोकाय जे आहे त्या स्टेफिलोकोकाय म्हणजे काय? ओके, या बॅक्टेरिया आहेत त्या स्टेफिलोकोकाय. तर त्याच्यापासून कुठले कुठले डिसीजेस होतात, त्याचं टेस्टिंग कसं केलं जातं, ओके, ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायच्या आहेत. ओके, आता स्टेफिलोकोकाय जो आहे इट इज द ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे तो. ओके, तर त्याची जर आपण फॅमिली जर आपण बघितली, फॅमिली मायक्रोकोकी का? कारण इट इज कन्सिस्ट द कोकाय. त्याचा जो सेप असतो तो सेप हा कोकस म्हणजे असा राउंडेड स्ट्रक्चर त्याचं प्रेझेंट असतं आणि इट इज प्रेझेंट इन द क्लस्टर. ओके, ते सेपरेट नाही आहेत, ते कसे असतात अशा क्लस्टरमध्ये ग्रुपमध्ये प्रेझेंट असतात, म्हणून त्याला स्टेफिलोकोकस म्हटलेलं आहे. आता स्टेफिलोकोकस हा जो वर्ड आहे इट इज कमिंग फ्रॉम दी ग्रीक वर्ड आहे. स्टेफेला मीन्स बंच ऑफ ग्रेप्स आणि कोकाय म्हणजे बेरी, म्हणजे जसे बेरी किंवा ग्रेप्स म्हणजे द्राक्षाचा जसा गड असतो त्या गडासारखं आपल्याला ते स्ट्रक्चर दिसतं, म्हणजे ते अशा ग्रुपनी राहतात, म्हणून त्याला स्टेफिलोकोकाय म्हटलेलं आहे. ओके, नेक्स्ट हिस्ट्री जर आपण बघितली, रॉबर्ट कोच 1878 साली पहिल्यांदा स्टेफिलोकोकाय जी आहेत त्या पर्समधून आयसोलेट केल्या, म्हणजे स्टडी केल्या. त्यानंतर लुईस पाश्चर याने फर्स्ट कल्टिवेटेड इन अ लिक्विड मीडियामध्ये कल्टिवेट केलं. त्यानंतर सर अलेक्झांडर ऑस्ट्रॉंग जो आहे यांनी स्टेफिलोकोकस जे आहे त्या स्टेफिलोकोकसचा स्टडी त्याच्यामध्ये केलेला आहे. ओके, तर ही हिस्ट्री याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर क्लासिफिकेशन जर आपण बघितलं तर जे काही वेगवेगळ्या टाईपचे स्टेफिलोकोकाय आहेत त्याच्यामध्ये, तर बेस्ड ऑन द पिगमेंट्स, म्हणजे इथे ज्यावेळी आपण लॅबोरेटरी कंडिशनमध्ये ग्रो करतो कल्चर मीडियमवरती, त्यावेळी त्याच्यामध्ये कुठल्या कलरच्या कॉलनी तयार होतात, म्हणजे कॉलनीचा कलर जो आहे त्या कॉलनीच्या कलरवरून त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत बेस्ड ऑन द पिगमेंट प्रोडक्शन. स्टेफिलोकोकस ओरियस जे आहे इट इज गोल्डन येलो पिगमेंटेड कॉलनी असतात, म्हणजे ह्या अशा गोल्डन येलो कलरच्या. आणि स्टेफिलोकोकस अल्बस व्हाईट कॉलनी. ओके, इथे पहा ह्या अशा व्हाईट कॉलनी आहे. त्यानंतर स्टेफिलोकोकस सिट्रर जे आहे लेमन येलो कॉलनीज तिथं तयार होतात, म्हणजे त्याचा सेप जो आहे तो सेप कुठला आहे त्याच्यावरून त्याचे टाईप्स आहेत. ओके, बेस्ड ऑन अ पॅथोजेनेसिटी. ओके, पॅथोजेनेसिटी मीन्स डिसीज कॉज करतात का? ओके, त्याच्यावरून त्याचे 2 टाईप आहे. काही आहे त्यामधले डिसीज कॉज करतात, काही आहेत ते डिसीज कॉज करत नाहीत. डिसीज कॉज करणारे आहेत ते म्हणजे स्टेफिलोकोकस ओरियस, आणि जे डिसीज कॉज करत नाहीत ते म्हणजे स्टेफिलोकोकस अल्बस आहे, स्टेफिलोकोकस सिट्रस आहे, स्टेफिलोकोकस होमिनिस आहे. अशा बॅक्टेरिया त्याच्यामध्ये आहेत बेस्ड अपॉन द कोयाग्युलेन्स प्रोडक्शन. ओके, तर त्याच्यामध्ये कोयागुलेस पॉझिटिव्ह जे आहे ते म्हणजे स्टेफिलोकोकस ओरियस, आणि कोयागुलेस निगेटिव्ह जी आहेत तीज आर द स्टेफिलोकोकस एपिडर्मिस त्याच्यामध्ये आहे. ओके, फक्त हे याच्यामध्ये नावं लक्षात ठेवा, कुठले कुठले पॅथोजेनिक आहेत, नॉन पॅथोजेनिक आहेत, आणि त्याच्या कॉलनीज कुठल्या प्रेझेंट आहेत. ओके ना, आता स्टेफिलोकोकस ओरियस हे नॉर्मली जर आपण बघितला स्टेफिलोकोकस ओरियस हे एकच बघणार आहोत आपण पुढे. ओके, त्याचं नॅचरल हॅबिटॅट म्हणजे हे कुठे असतात तर नॉस्ट्रिल, म्हणजे आपला जो काही नोज आहे, नाक आहे त्याच्यामध्ये, आणि स्किनच्या सरफेसवरती प्रेझेंट असतात. आता त्याची मॉर्फॉलॉजी जर आपण बघितली तर ग्राम पॉझिटिव्ह आहे, कोकाय आहेत म्हणजे राऊंडेड आहेत. त्यांचा डायमीटर जर बघितला 0.5 to 1.5 मायक्रॉन आहे. ओके, तर इट इज द ऑकर्स कॅरेक्टरिस्टिकली इन अ ग्रुप्स, म्हणजे ते कसे असणार आहे ग्रुप्समध्ये असतात, लाईक द ग्रेप्स, लाईक द क्लस्टर. ओके, ग्रेप जसं असतं म्हणजे जसा द्राक्षाचा घड असतो त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आहेत. नॉन मोटाईल आहेत, म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, स्पोर्स त्याच्यामध्ये फॉर्म होत नाहीत. आणि काही आहेत ते कॅप्सुलेटेड आहे. कॅप्सुल म्हणजे काय, त्यांच्यावर जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ओके, त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या वरती एक असं कव्हरिंग असतं, त्याला कॅप्सूल म्हटलं जातं. तर काही आहेत ते कॅप्सुलेटेड आहेत. ओके, त्यानंतर कल्चर लॅबोरेटरीमध्ये ग्रो करायचं असेल तर त्याच्यामध्ये कुठल्या कंडिशन असायला पाहिजेत, एरोब्स अँड फॅकल्टेटिव्ह अनएरोब्स, म्हणजे ते ऑलरेडी एरोब्स आहे म्हणजे ऑक्सिजन त्यांना लागतो ग्रो होण्यासाठी. पण फॅकल्टेटिव्ह अनएरोब्स म्हणजे जर ऑक्सिजन नसेल, ओके, बट ग्रो होण्यासाठी ऑक्सिजन लागतो, पण इन केस जर समजा ऑक्सिजन नाही मिळाला
तर ते काय होऊ शकतात, अनेरोबिक कंडिशनमध्ये सुद्धा ग्रो होऊ शकतात. त्यांना फॅकल्टेटिव्ह अनेरोब्स म्हटलं जातं. ऑप्टिमम टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस लागतं. ऑप्टिमम pH 7.5 लागतो. त्यानंतर ग्रो होण्यासाठी इट इज ग्रो ऑन जे मीडियम आहे ते मीडियम कुठलं लागतं, तर इट इज द न्यूट्रिएंट मीडियम. ज्यावेळी ते न्यूट्रिएंट मीडियमवरती ग्रो होतात, त्याच्यावरती ज्या कॉलनी येतात, आता ह्याच्यामध्ये पहा, डायग्राममध्ये बघितलं, ज्या कॉलनी येतात त्या कशा आहेत, गोल्डन येलो कलरच्या आहेत. ओके, गोल्डन येलो कलरच्या कॉलनी त्याच्यामध्ये फॉर्म होतात. ओके, त्यानंतर काही आहेत ते स्टेफिलोकोकस ओरियस, इट इज ऑल्सो ग्रो ऑन अ ब्लड आगार. ओके, तर इथे पहा ब्लड आगार आहे, त्याच्यामध्ये म्हणजे न्यूट्रिएंट आगारच असतं, पण त्याच्यामध्ये ब्लड ॲड केलेलं असतं आणि त्यावरती सुद्धा ह्या बॅक्टेरिया ग्रो होतात आणि तिथं गोल्डन येलो कलरच्या ह्या ज्या कॉलनी आहे तिथं फॉर्म होतात. त्यानंतर मॅकॉन्की आगार, त्या मॅकॉन्की आगारवरती सुद्धा पिंक कलरच्या कॉलनीज त्याच्यामध्ये तयार होतात. ओके, त्यानंतर मॅनिटॉल सॉल्ट आगार, मॅनिटॉल सॉल्ट आगारवरती सुद्धा ते ग्रो होतात, पण ते ग्रो होत असताना इथे पहा हे स्टेफिलोकोकस ओरियस आहे. स्टेफिलोकोकस ओरियस ज्यावेळी त्या मॅकॉन्कीज आगारवरती ग्रो होतात तिथं येलो कलरच्या कॉलनी फॉर्म होतात आणि स्टेफिलोकोकस इपिडर्मिडिस जी नावाची बॅक्टेरिया आहे ती ज्यावेळी ग्रो होते त्यावेळी पहा त्याचा कलर वेगळा आहे इथे. ओके, त्यानंतर बायोकेमिकल प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये जर आपण बघितल्या तर कॅटॅलिस पॉझिटिव्ह, कॅटॅलिस हे एक एन्झाईम आहे. तर ते एन्झाईम काय करतं, तर हायड्रोजन पेरॉक्साईड जे आहे H2O2 त्याला म्हटलं जातं, त्याचं ब्रेकडाऊन करतं आणि त्याचं कन्व्हर्जन हे वॉटरमध्ये करतं. ओके, आता इथे कॅटॅलिस ॲक्टिव्हिटी पॉझिटिव्ह आहे, ऑक्सिडाइज ॲक्टिव्हिटी निगेटिव्ह दाखवतं. फर्मेंट ग्लुकोज, जर तिथं ग्लुकोज असेल तर ग्लुकोजचं फर्मेंटेशन करतं. फॉर एक्झाम्पल इथे शुगर सोल्युशन घेतलं किंवा सुक्रोज असेल, माल्टोज असेल किंवा लॅक्टोज असेल, त्याचं सोल्युशन घेतलं आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरिया टाकल्या तर त्याचं ब्रेकडाऊन होतं आणि तिथं कलर आपल्याला पाहायला मिळतो. तर फक्त लक्षात ठेवा की कॅटॅलिस पॉझिटिव्ह आहेत, ऑक्सिडाइज निगेटिव्ह आहेत. ओके, त्यानंतर याच्यामध्ये फर्मेंट ग्लुकोज, लॅक्टोज, माल्टोज किंवा सुक्रोज आहे, मॅनिटॉल आहे, तर त्यांचं ब्रेकडाऊन करतं. ओके, इन विच देर इज ऑफ द प्रोडक्शन ऑफ ॲसिड बट नो गॅस, ॲसिड प्रोड्यूस होतं पण तिथं कुठलाही गॅस तयार होत नाही. मॅनिटॉल फर्मेंटेशन कॅरीज द डायग्नोसिस सिग्निफिकन्स, हे मॅनिटॉल हे मोस्टली तो एखादा बॅक्टेरिया आहे का नाही ते पाहण्यासाठी, म्हणजे स्टेफिलोकोकस ओरियस जो आहे तो पाहायचा असेल तर मॅनिटॉल आगार वापरला जातो आणि त्याच्यामध्ये मॅनिटॉलमध्ये कुठल्या येणार आहे, तर ह्या गोल्डन येलो कलरच्या त्याच्यामध्ये कॉलनी तयार होते. त्या कॉलनी तयार झाल्या तर तिथे स्टेफिलोकोकस ओरियस असणार आहे. जर तिथे अशा कलरच्या कॉलनी तयार झाल्या तर स्टेफिलोकोकस इपिडर्मिडिस ही बॅक्टेरिया त्याच्यामध्ये असणार आहे त्या सॅम्पलमध्ये. ओके, त्यानंतर बायोकेमिकल प्रॉपर्टीज, त्याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत. ओके, त्या बॅक्टेरियामध्ये इंडॉल टेस्ट वापरली जाते, ते निगेटिव्ह येते. MR टेस्ट आहे ते पॉझिटिव्ह येते. VP टेस्ट आहे पॉझिटिव्ह येते. युरियस टेस्ट ही पॉझिटिव्ह येते. हायड्रोलेस टेस्ट, ओके, जिलॅटिन येतं त्याच्यामध्ये. रिड्यूस नायट्रेट टू नायट्रेटमध्ये करतं. फॉस्फेटेज ॲक्टिव्हिटी पॉझिटिव्ह येते. DNase ॲक्टिव्हिटी पॉझिटिव्ह येते. कोॲग्युलेज ॲक्टिव्हिटी पॉझिटिव्ह येते त्याच्यामध्ये. ओके, त्यानंतर व्हायरुलन्स फॅक्टर. आता व्हायरुलन्स फॅक्टर म्हणजे काय, आता स्टेफिलोकोकस एरियस आहे, तो स्टेफिलोकोकस एरियस हा डिसीज कॉज करण्यासाठी त्याच्यामध्ये कुठले कुठले फॅक्टर्स तयार झालेले आहेत, त्याच्यामध्ये असे कुठले स्पेशल कॉम्पोनंट आहेत की ज्या कॉम्पोनंटमुळं तो काय डिसीज कॉज करू शकतो. आता त्याच्यामध्ये 3 टाईपचे फॅक्टर्स आहेत की जे डिसीज होण्यासाठी ह्युमन बिईंगमध्ये त्या बॅक्टेरियाला हेल्पफुल करतात. ओके, फॉर एक्झाम्पल सेल वॉल असोसिएटेड स्ट्रक्चर्स. ओके, आपण याच्यामध्ये बघूया. व्हायरुलन्स फॅक्टर हे वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये. ओके, ते बघूया. त्याच्यामध्ये स्टेफिलोकोकस ओरियस जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये हे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत की जे त्या बॅक्टेरियाला हेल्पफुल आहेत डिसीज कॉज करण्यासाठी. ओके, तर ह्याच्यामध्ये व्हायरुलन्स फॅक्टर म्हणजे डिसीज कॉज करण्यासाठीचे असणारे कॅप्सूल आहे, पेप्टिडोग्लायकॅन असतं, प्रोटीन ए असतं आणि क्लम्पिंग फॅक्टर त्याच्यामध्ये आहे. ओके, कॅप्सूल जे आहे त्यामुळं तो होस्ट सेल म्हणजे ह्युमन सेलला अटॅच होऊ शकतो. पेप्टिडोग्लायकॅन आहे, ओके, किंवा रेजिस्ट फॅगोसायटोसिस म्हणजे ज्या काही न्यूट्रोफिल वगैरे सेल आहेत त्याला किल करणाऱ्या बॉडीमधल्या त्यांना रेजिस्ट करतं. पेप्टिडोग्लायकॅन इनहिबिट इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स, इनहिबिट करणं म्हणजे इन्फेक्शन जरी झालं तर तिथं सूज वगैरे येऊ देत नाही. ओके, प्रोटीन ए आहे, बाइंड टू द FC किंवा इम्युनोग्लोबिलिन म्हणजे अँटीबॉडी जी आहेत, IgG अँटीबॉडी आहेत तर त्याला इफेक्ट होऊ देत नाही. क्लम्पिंग फॅक्टर्स त्याच्यामध्ये आहेत. ओके, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं हे व्हायरुलन्स फॅक्टर त्याच्यामध्ये असतात आणि हे सगळे फॅक्टर आहेत ते सेल वॉलला अटॅच आहेत. ओके, त्यानंतर
एक्स्ट्रा सेल्युलर टॉक्सिन. आता हे बॅक्टेरिया काही टॉक्सिन पण सिक्रेट करते. फॉर एक्झाम्पल हिमोलायसिस. ओके, हिमोलायटिक डर्मॅको नेक्रोटिक याच्यामध्ये आहे. त्यानंतर लिकोसिडीन म्हणजे हे केमिकल आहे, किल्स आरबीसीना किल करतं. त्यानंतर एंटरोटॉक्सिन आहे. ओके, टॉक्सिन शॉक सिंड्रोम टॉक्सिन तयार करतं. त्यानंतर एक्सफोलिएट टॉक्सिन तयार करतं. ओके, तर ह्यांचा इफेक्ट हा डिसीज करण्यासाठी केला जातो. त्यानंतर व्हायरुलन्स फॅक्टरमध्ये एक्स्ट्रा सेल्युलर एन्झाईम, ओके, फ्री कोयागुलेज, स्टेपिलोकायनेस, हायलोयुरोनिडेज, डीएनएज, लायपेज, फॉस्फोलायझेस, त्यानंतर प्रोटीएज असे वेगवेगळे एन्झाईम ते बॅक्टेरिया तयार करतात की ज्याचा इफेक्ट हा ज्या सेल्सना किंवा ज्या टिश्यूला इन्फेक्ट केलेला आहे त्याला किल करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ओके, त्यानंतर पॅथोजेनेसिस म्हणजे डिसीज कसा कॉज करतं. इट इज अधेअर टू दी डॅमेज्ड स्किन. ओके, जिथं स्किनचं डॅमेज झालेली आहे किंवा स्कार आहे किंवा जखम झालेली आहे अशा रिजनला ते अटॅच होतं. मिकोसा किंवा टिश्यू सरफेसला अटॅच होतं. ॲट दिस साईट दे इन्व्हाइट द डिफेन्स मेकॅनिझम टू दी होस्ट कोलोनाइज अँड कॉज द डिसीज डॅमेज. तर फॉर एक्झाम्पल एखादी इंजुरी आहे किंवा जर समजा एखादा स्कार पडलेला आहे किंवा जर समजा तिथं काहीतरी लागलेलं आहे अशा ठिकाणी पहा की तिथं त्या बॅक्टेरिया ग्रो होऊन तिथं त्याची कॉलनी तयार होते आणि ती कॉलनी तिथं येणाऱ्या ज्या काही अँटीबॉडी सेल्स असतील किंवा फॅगोसायटिक सेल्स असतील त्यांना रेजिस्ट करतात. ओके, स्टॅफिलोकोकस ऑरियस प्रोड्युसेस डिसीजेस कुठले आहेत, मल्टिप्लाइंग इन टिश्यूज, ते कशामुळे डिसीज तयार होतो. ओके, तर त्या बॅक्टेरिया तिथं मल्टिप्लाय होतात, काही लिबरेटिंग टॉक्सिन, ओके, पॉयझन सिक्रेट करतात त्यामुळे डिसीज होतो, किंवा स्टिम्युलेटिंग इन्फ्लामेशन म्हणजे काय, सूज येणे. ओके, तिथं सूज यायला लागते, रेडनेस व्हायला लागतो, म्हणजे तो जो एरिया आहे तो लाल दिसायला लागतो. ओके, अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये सायन्स दिसायला लागतं. त्यानंतर क्लिनिकल सिंड्रोम जे आहेत ते आपण पुढे बघूया कुठले त्याच्यामध्ये सिंड्रोम आहेत. ओके, क्लिनिकल सिंड्रोम आहेत क्युटॅनियस इन्फेक्शन होत असताना हे डिसीज होतात. त्यानंतर डीप इन्फेक्शन झालं तर एक्सफोलिएट डिसीज, टॉक्सिन शॉक सिंड्रोम आणि स्टेफिलोकोकस फूड इंटॉक्सिकेशन. ओके, हे वेगवेगळे डिसीजेस आहेत. त्याच्यामधले आपण बघूया पहिल्यापासून क्युटॅनियस इन्फेक्शनमध्ये कुठले डिसीजेस आहेत. ओके, तर क्युटॅनियस इन्फेक्शनमध्ये पहा. ओके, त्यामध्ये फोलिक्युलिटिस. ओके, फोलिक्युलिटिस हा एक डिसीज आहे. तर फोलिक्युलिटिसचा मेन त्याच्यामध्ये इन्फेक्शन जे आहे, ओके, त्याचं जे इन्फेक्शन आहे ते हेअर फॉलिकल्सला होतं. आता हेअर फॉलिकल्स म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल दॅट इज द हेअर. हा हेअर आहे. ओके, आता जे हेअर जे आहेत इट इज अराईज फ्रॉम द बिलो द स्किनच्या खालून अराईज होतात आणि त्याच्या जिथून अराईज होतात, ओके, त्याचा जो बेस असतो त्याला फॉलिकल म्हटलं जातं. हा जो बेस आहे त्याला फॉलिकल म्हटलं जातं. आणि त्या फॉलिकलमध्ये देअर इज द सिबॅसिस ग्लँड. ओके, तिथं सिबॅसिस ग्लँड असते. ती सिबॅसिस ग्लँड ही सिबम सिक्रेट करते. ओके, आता हे स्टेफिलोकोकस ऑरियस काय करतात, ते जे हेअर फॉलिकल आहे त्या हेअर फॉलिकलला इन्फेक्ट करतात. त्यामुळं सिबॅसिस ग्लँड जास्त सिबम सिक्रेट करतात. आणि ते सिबम आहे, ते सिबम हे वरती जे हेअरचा जो बेस आहे त्या हेअरच्या बेसला ॲक्युमुलेट होतं आणि तिथं पस लाईक स्ट्रक्चर तयार होतं. इट इज नोन ॲज द फॉलिक्युलिटिस. त्यानंतर स्टाय मीन्स इट इज द अफेक्ट द अपर अँड लोअर आयलिड्स हेअर्स. ओके, आयलिड्स जे आहे त्या आयलिड्सचे जे हेअर्स असतात, आयलॅशेस आपण त्यांना म्हणतो, त्याचा जो बेस आहे त्या बेसला इन्फेक्शन करण्याचं काम हे स्टेफिलोकोकस ऑरियस करतं. आणि तिथे अशा पद्धतीनं एक पिंपल्स आल्यासारखं एक स्ट्रक्चर तयार होतं, त्याला स्टाय म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे इट इज द बॉल्स. ओके, बॉल्स. ओके, किंवा त्याला कॉमनली फरंकल म्हटलं जातं. ओके, आता फरंकल जी आहेत इट इज डीप सीटेड इन्फेक्शन. ओके, फक्त हे स्किनच्या सरफेसला नाही तर आतमध्ये सुद्धा ते गेलेलं असतं. त्यामुळं काय होतं, तिथं रेडनेस येतं. ओके, लाल होतो तो एरिया, स्वेलिंग येतं, सिव्हिअर पेन्स तिथं व्हायला लागतात. कॉमनली फाउंड इन अ नेक रिजन. ओके, नेकचा रिजन असेल किंवा त्याचबरोबर आर्मपिट्स असतील, आर्मपिट्समध्ये किंवा गोरिन रिजन म्हणजे जिथे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे त्याच्या साईडचा जो रिजन आहे, जांघ्याचा पार्ट आपण म्हणतो त्या पार्टमध्ये. त्यानंतर कॅरामकल जे आहे इट इज ॲग्रिगेशन ऑफ इन्फेक्टेड फ्युरिंकल्स. आता फ्युरिंकल्स जे आहेत ते एकच नाही
तर भरपूर असे एकाच्या साईडला असे भरपूर तयार होतात. ओके, एकाच फॉर एक्झाम्पल नेक रिजनला बघितलं असं एकाच ठिकाणी भरपूर तयार होतात. त्यामुळं एक मोठा एरिया जो आहे तो पूर्णपणे स्वेलिंग होतो, त्याला कॅरमकल म्हटलं जातं. ओके, तर हे कॅरमकल डिसीज तयार करण्याचं सुद्धा काम हे स्टेफिलोकोकस ऑरियस करतात. त्यानंतर क्युटॅनियस इन्फेक्शन, इपेंटिगो इट इज व्हेरी सुपरफिशियल स्किन इन्फेक्शन कॉमन इन द चिल्ड्रन, इजली प्रोड्यूस ब्रिस्टल्स ऑफ द सोअर इन द फेस. ओके, आता जो काही फेसचा रिजन असेल किंवा माउथचा रिजन असेल त्याच्या सराउंडिंग पहा की अशा पद्धतीनं भरपूर इन्फेक्शन त्याचं स्टेफिलोकोकस एरियाचं स्प्रेड होतं. इट इज नोन ॲज इम्पेटिगो. ओके, तर हे बऱ्यापैकी लहान मुलं जी असतात, चिल्ड्रन जे असतात, त्यांना हे इन्फेक्शन जास्त होण्याचे चान्सेस आहेत त्याच्यामध्ये. ओके, आणि ते इन्फेक्शन हे सगळीकडे स्प्रेड होतं. त्यानंतर डीप इन्फेक्शन. ओके, इट इज नोन ॲज ऑस्टिओ मायलिटिस. ओके, इन्फेक्शन ऑन अ बोन. ओके, जर समजा बाहेर इन्फेक्शन झालेलं आहे आणि ते डीप जाऊन जर इट इज इफेक्ट ऑन दी बोन्स, देन इट इज कॉल्ड ॲज द ऑस्टिओमायसिटिस. ओके, आता हे जे इन्फेक्शन आहे ते कशाद्वारे स्प्रेड होतं, तर व्हाया ब्लड स्ट्रीम किंवा व्हाया द इंजुरी. ओके, जर इंजुरी झालेली असेल किंवा इन्फेक्शन झालेलं असेल तर अशा वेळी ते जातं. क्लिनिकल फीचर जे आहेत, पेन होतं, स्वेलिंग होतं, डिफॉर्मिटी, डिफेक्टिव्ह हिलिंग किंवा इन सम केसेस पस पण त्याच्यामध्ये तयार होतं. आता हे डायग्नोसिस कसं केलं जातं, बाय द एक्सरे किंवा MRI किंवा बोन ॲस्पिरंटद्वारे त्याचं जे काही डायग्नोसिस आहे ते डायग्नोसिस केलं जातं. त्यानंतर पेरिओसिस्टिटिस. ओके, पेरिओसिस्टिटिस मीन्स इन्फ्लमेशन ऑफ द पेरिओस्टम. ओके, क्लिनिकल फीचर आहेत, फिवर येतं, लोकलाइज पेन होतात, लिकोसायटोसिस होतं त्याच्यामध्ये, म्हणजे लिकोसाइट्स म्हणजे ज्या काही WBCs आहेत त्या WBC ह्याच्यामध्ये ब्रेक होतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे एंडोकार्डिटिस. एंडोकार्डिटिस मीन्स इफ द इन्फेक्शन इट इज ऑन दी हार्टला इन्फेक्शन झालेलं असेल. ओके, फॉर एक्झाम्पल हार्टमधले हे जे पार्ट्स आहेत, कुठलेही पार्ट असेल, राईट ऑरिकल, व्हेंट्रिकल असेल कुठलंही, तर त्याच्यामध्ये सुद्धा तिथं इन्फेक्शन होऊ शकतं आणि तिथं अशी कॉलनी त्याची तयार होऊ शकते. अकर व्हेन बॅक्टेरिया एंटर इन ब्लड स्ट्रीम. जर बॅक्टेरिया स्किनमधून त्या ब्लड स्ट्रीममध्ये एंटर झाल्या तर त्या ब्लडमधून त्या तिथंपर्यंत जातात हार्टमध्ये आणि हार्टला इन्फेक्शन करतात, की ज्याच्यामुळं अबनॉर्मल हार्ट वॉल्व्स किंवा हार्ट टिश्यू जे आहे ते डॅमेज होऊ शकतं. त्यानंतर एक्सफोलिएट डिसीजेस म्हणजे स्केलिंग ऑफ टिश्यू ऑफ द लेयर. ओके, स्टेफिलोकोकस स्किन स्केल्ड सिंड्रोम सुद्धा त्याला म्हटलं जातं. आता याच्यामध्ये नेमकं काय होतं की जर स्टेफिलोकोकस ऑरियसचं इन्फेक्शन झालं तर जी वरची जी काही स्किन आहे तर स्किन निघायला लागते, निघून जाते, तर त्याला एक्सफोलिएट म्हटलं जातं किंवा एक्सफोलिएट डिसीज किंवा स्टेफिलोकोकस स्किन स्केल्डेड सिंड्रोम म्हटलं जातं. आता याच्यामध्ये पहा, हे जर तुम्ही न्यूबॉर्न जर बघितलं, याची स्किन चाललेली आहे. ओके, का जाते, कारण तिथे इन्फेक्शन झालेलं आहे. हे दिसतं आहे, हे इन्फेक्शन आहे. त्या इन्फेक्शनमुळं काय होतं, पूर्ण स्किन ही नाहीशी व्हायला लागते. ओके, का, कारण तिथे असणारे जे स्टेफिलोकोकस ऑरियस आहेत ते इट इज सिक्रेट द सम टॉक्सिन. ते टॉक्सिन सिक्रेट करतात. ते टॉक्सिन हे ब्लडमध्ये येतं आणि थ्रू दी ब्लड हे पूर्ण बॉडीला सर्क्युलेट केलं जातं. त्या टॉक्सिनमुळं तिथं जे असणारे सेल्स आहेत त्या सेल्स ह्या डेड व्हायला लागतात. ओके, त्यानंतर टॉक्सिन शॉक सिंड्रोम हा एक आहे. इट इज मोस्टली कॉज्ड बाय द स्टेफिलोकोकस ऑरियस. हे कशामुळं, जर स्टेफिलोकोकस ऑरियस जे आहे इट इज सिक्रेट द सम टॉक्सिन. त्या टॉक्सिनमुळं, ओके, त्या टॉक्सिनमुळं कुठले होऊ शकतात, हाय फिवर होऊ शकतं, हेडेक होऊ शकतं, वॉमिटिंग होऊ शकतं, डायरिया होऊ शकतं, त्यानंतर कॉन्झिव्हिटिस होऊ शकतं, म्हणजे रेडनेस वगैरे किंवा डोळ्याला सूज वगैरे येते, हायपोटेन्शन, ओके, ब्लड प्रेशर लो होऊ शकतं. ओके, त्यानंतर इथं असे रॅशेस होऊ शकतात, किडनी डिसीजेससुद्धा तिथं होऊ शकतात. ओके, तर हे टॉक्सिन सिक्रेट केल्यामुळे. त्यानंतर स्टेफिलोकोकस फूड पॉयझनिंगसुद्धा होऊ शकतं. ओके, जर एखादं फूड असेल आणि त्या फूडमध्ये
देर इज द हाय अमाऊंट ऑफ स्टेप्लोकोकस ओरियस आणि ते फूडद्वारे जर डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये गेलं तर तिथे स्टेप्लोकोकस ओरियस इट इज प्रोड्यूस द टॉक्सिन. ओके, आणि त्या टॉक्सिनमुळं नॉशिया होतं म्हणजे मळमळणे आपण म्हणतो, ओमिटिंग होतं, सिव्हिअर ॲब्डोमिनल क्रॅम्प म्हणजे पोटात दुखायला लागतं, डायरिया होतं, स्वेटिंग होतं, त्यानंतर हेडेक व्हायला लागतं. ओके, मोड ऑफ ट्रान्समिशन. आता ट्रान्समिशन कसं होतं, एका रिजनकडून दुसऱ्या रिजन कसे ट्रान्सपोर्ट होतात. पर्सन विथ लिझन. ओके, आता एखाद्या ठिकाणी लिझन म्हणजे दुख आपण म्हणतो जखम वगैरे झालेली आहे, त्या जखमेला जर दुसऱ्या पर्सनने टच केलं तर त्यांच्या बॉडीला ते लागतात आणि त्या पद्धतीनं ते ट्रान्सपोर्ट होऊ शकतं. एअरबॉर्न ड्रॉपलेट्सद्वारे होऊ शकतं, क्रॉस इन्फेक्शन होऊ शकतं, असिम्प्टोमॅटिक कॅरियर त्यामुळे सुद्धा होऊ शकतं. आता प्रिव्हेन्शन हे होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे. वॉश युअर हँड्स रेग्युलरली. ओके, कीप वुंड कव्हर्डेड. जर एखादा वुंड झालेलं असेल किंवा जखम झालेली असेल तर ती जखम जी आहे ती व्यवस्थितपणे काय करायला पाहिजे, त्याच्यामध्ये कव्हर केली पाहिजे, बँडेज वगैरे. रिड्यूस टेम्पॉन रिस्क. ओके, म्हणजे जिथं ओके, टेम्पॉन रिस्क म्हणजे जे काही इंजुरी झालेल्या रिजनमध्ये किंवा पर्स वगैरे असेल, असा पर्स वगैरे क्लीन करून जो वापरलेला कॉटन असतो त्याला टेम्पॉन म्हटलं जातं. ते टेम्पॉन जे आहे ते डायरेक्टली हाताने वगैरे हँडल नाही करायचे. अवॉइड शेअरिंग पर्सनल केअर आयटम्स. ओके, पर्सनल केअर आयटम्स हे शेअर नाही करायचे. कुकिंग अँड स्टोरिंग फूड प्रॉपरली. ओके, प्रॉपरली व्यवस्थितपणे स्टोरेज केलं पाहिजे. ओके, त्यानंतर नेक्स्ट ट्रीटमेंट अँड द ड्रग्स. आता त्याच्यामध्ये कुठली ट्रीटमेंट वापरली जाते, अँटीबायोटिक थेरपी, वूड ड्रेनेज थेरपी, त्यानंतर डिव्हाइस रिमूव्हल. ओके, हे असं डिव्हाइस असतं की ज्याच्यामध्ये एखादा वुंड झालेला असेल तर त्यापासून ते रिमूव्ह करता येतं. ओके, त्यानंतर लॅबोरेटरी डायग्नॉसिस. लॅबोरेटरी डायग्नॉसिस जर करायचं असेल किंवा एखाद्या पर्सनला जर ह्याचं इन्फेक्शन झालेलं असेल तर ते स्टेफिलोकोकस ओरियसच आहे का नाही हे डिटेक्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेस्टिंग केलं जातं लॅबोरेटरीमध्ये. त्याच्यामध्ये पहिली टेस्ट केली जाते म्हणजे टोटल लिकोसाईट काउंट. आता नॉर्मल जर बघितलं आपण किती असायला पाहिजे, 4000 ते 1000 सेल्स पर MM³ असायला पाहिजे. पण तो जर समजा 10,000पेक्षा जर जास्त झालेला असेल तर तिथं होऊ शकतं. DLC डिफरन्शियल लिकोसाईट काउंट जो आहे, नॉर्मल न्यूट्रोफिल जे आहे ते 80% असतात, पण इन केस ऑफ दिस इन्फेक्शन ते 80%पेक्षा जास्त असू शकतं. त्यानंतर बॅक्टेरियोलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन. ओके, आता हे स्पेसिमन म्हणजे सॅम्पल कुठलं वापरायचं. ओके, सॅम्पल कुठलं कलेक्ट केलं जातं तर त्याच्यामध्ये पस फ्रॉम वुंड ऑर द ॲब्सेस ऑर द बर्न्स किंवा इंजुरी जिथं झालेली आहे त्या इंजुरीमधला पस असेल. नेसल सॅप. ओके, म्हणजे नाकामधला हा जो सॅप आहे तो सॅप घेतला जातो. फूड. ओके, जे काही फूड आहे ते फूडचं सॅम्पलसुद्धा घेतलं जातं. स्पुटम. ओके, थुंकी आपण म्हणतो ते थुंकी घेतलं जातं आणि ब्लडसुद्धा त्याच्यामध्ये घेतलं जातं. ओके ना, तर हे सॅम्पल वापरून हे सॅम्पल कलेक्ट केलं जातं. त्यानंतर कल्चर अँड आयसोलेशन. आता कल्चर केलं जातं. कल्चर करण्यासाठी तर इथे पहा की त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे इट इज ग्रो ऑन अ ब्लड आगार. ओके, ब्लड आगार, ब्लड कंटेनिंग मटेरियल जे आहे किंवा कल्चर मीडियम जे असतं त्याच्यावरती ते व्यवस्थितपणे ग्रो होतं आणि इट इज फ्रॉम द रेड येलो कॉलनीज किंवा गोल्डन कलर कॉलनीज त्याच्यामध्ये फॉर्म होतात. ओके, जर तिथे गोल्डन कलर कॉलनीज फॉर्म झाल्या तर इट इज द स्टेफिलोकोकस ओरियस असणार आहे. ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये ट्यूब कोॲग्युलेशन टेस्ट. ओके, तर ह्याच्यामध्ये 0.5 ml ह्युमन प्लाझ्मा घेतलं जातं विथ 1 ml ऑफ दी, त्याला ओव्हरनाईट ठेवलं जातं ब्रॉथ ऑफ स्टेफिलोकोकस ओरियस बरोबर. म्हणजे 0.5 ml ह्युमन प्लाझ्मा घ्यायचा आणि तो 37 डिग्री सेल्सिअसला इन्क्युबेटरला आहे असा ठेवायचा. आणि दुसऱ्या दिवशी जर आपण बघितलं तर तिथं जो प्लाझ्मा आहे त्या प्लाझ्माचा क्लॉट तयार झालेला असेल, म्हणजे तो प्लाझ्मा असा घट्ट तयार झालेला असेल. ओके, लिक्विड नसेल, पूर्णपणे सॉलिड झालेलं असेल तर त्याला काय म्हटलं जातं, कोॲग्युलंट. तर कोॲग्युलेशन जर आलं तर ते तो स्टेफिलोकोकस ओरियस असणार आहे. ओके, आता MRSA. ओके, ही एक टेस्ट आहे. ओके, त्याच्यामध्ये पहा मोस्ट स्ट्रेन्स ऑफ स्टेफिलोकोकस ओरियस. ओके, MRSA मोस्ट स्ट्रेन ऑफ स्टेफिलोकोकस ओरियस. ओके, आता याच्यामध्ये मोस्ट ज्या स्ट्रेन्स आहेत त्या काय करतात, इवन दोज ॲक्वायर्ड इन अ कम्युनिटी आर पेनिसिलियम रेजिस्टन्स. म्हणजे जे काही नॉर्मल जे पेनिसिलियम वापरलं जातं, ओके, अँटीबायोटिक्स म्हणून, त्याला ते रेजिस्ट आहेत. रेजिस्टंट इज अट्रिब्यूट टू बीटा लॅक्टमेज प्रोडक्शन ड्यू टू द जीन लोकेटेड ऑन
एक्स्ट्रा क्रोमोझोमल प्लाझमिड. ओके, तर एक्स्ट्रा क्रोमोझोमल प्लाझमिड म्हणजे त्याचा स्वतःचा जीन आहे, DNA आहे, पण तो सोडून त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एक DNA आहे, त्याला प्लाझमिड म्हटलं जातं. आणि त्या प्लाझमिडवरती त्या पेनिसिलियमला रेजिस्ट करणारा जीन प्रेझेंट आहे. त्यामुळं त्याच्यामधले सम स्टेन्स म्हणजे त्यातल्या काही स्टेन्स आहेत त्या पेनिसिलियमला, त्यानंतर ऑक्झिसिलिन, त्यानंतर नेप्सिलिन वगैरे ह्या जे काही अँटीबायोटिक ड्रग्ज आहेत त्या ड्रगलासुद्धा रेजिस्टन्स आहे. ओके, ओके, इथंपर्यंतचा पार्ट हा ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. ग्राम पॉझिटिव्ह कोकाय, स्टेफिलोकोकाय. ओके, त्यानंतर ग्राम निगेटिव्ह कोकाय जे आहे नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आपण त्याच्यामध्ये उद्या बघूया.